आपल्या देशाची एक खाद्य संस्कृती आहे. इथे प्रत्येक राज्याची एक कोणती ना कोणती स्पेशल डिश असतेच. एक स्पेशल पदार्थ असतोच. मात्र बदलत्या काळानुसार भारतीयांच्या चवी आणि खाणपाणीची पद्धत देखील बदललेली आहे. त्याचबरोबर मुख्यतः परदेशातील खाद्यपदार्थांबाबत असलेलं आकर्षण वाढताना पाहायला मिळते. हेच लक्षात घेता मुंबईतील शशांक डेहलीकर या तरुणाने ऑथेंटिक कोरियन फूड खवय्यांसाठी मालाडमध्ये सुरू केलेलं आहे. आणि जर तुम्हाला या कोरियन फूडची चव चाखायची असेल तर तुम्हाला मालाडमध्ये द कोरियन स्टेशन या ठिकाणी भेट द्यावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं आहे तरी काय. माझं नाव शशांक संदेश डेहलीकर आहे. मी राहायला मालाडमध्ये राहतो. माझी एक ऑर्गनायझेशन आहे बी बॉइंग फेडरेशन, इंडियन बी बॉइंग फेडरेशन करून. लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये जसं सगळ्यांना माहिती आहे खूप सगळे व्यवसाय बंद झाले होते. तसं आमचं डान्सिंगचा ऑर्गनायझेशन पण थोडी जरा शांत झाली कारण शूटिंग्स व्हायचे नाही. त्यानंतर लॉकडाऊन नंतर मी माझ्या वडिलांना मदत करायला लागलो. आमचा एक हायड्रोफोनिक्सचा प्लांट आहे गावाला. पण नंतर कळायला लागलं की शेवटी वडिलांची कल्पना, वडिलांची आयडिया, माझं काय. मी आलो इकडे. माझ्या काकांनी मला सुचवलं लॉकडाऊन नंतर की तू काहीतरी खाण्याचे रिलेटेड प्रोडक्ट्सचं काय ना काय चालू करत. म्हटलं की ऑलरेडी या बिझनेसमध्ये आपल्याला आयडिया नाही आहे. त्यांनी सांगितलं तू जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत कळणार कसं. त्यांनी सुचवल्याप्रमाणे आणि त्यांच्या आशीर्वादाने मी चालू केलं एक ग्रॅज्युएट नावाचं फूड स्टॉल, ज्याच्यामध्ये आपण एग रोल्स वगैरे विकायचो. सुरुवात केल्यानंतर जसं तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन आजच्या तारखेमध्ये खूप ठिकाणी आहे आणि खूप जास्त आहे. इकडे पण जर तुम्ही अंड्याचे प्रकार बघितले, अंडाच नव्हे तर बाकी काही पण साऊथ इंडियन पिझ्झा का इंटरकॉन्टिनेंटल सगळं भेटतंय. तर ते पण जरा एक आठवडा मी जरा ट्राय केलं पण तो जरा बिझनेस एवढा चालला नाही. ॲट द सेम टाइम जेव्हा ते चालू असताना आम्ही बाजूला कोरियन नूडल्स वगैरे ठेवायचो. मला माहिती आहे की ऑथेंटिक कोरियन नूडल्सची टेस्ट प्रत्येक ठिकाणी मिळत नाही आणि जिकडे भेटते ते खूप एक्सपेन्सिव्ह जागा असतात. मी विचार केला का नाही आपण हे कोरियन नूडल्सची स्टार्ट करूया. तिकडनं आयडिया आली की कोरियन नावाचं आपण काहीतरी चालू करूया. तर नाव काय ठेवायचं तर कोरियन लगेच लोकांना कळलं पाहिजे म्हणून तर कोरियन स्टेशन. आपल्याकडे कोरियन नूडल्स जे जे ब्रँड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ते सर्व मिळतात. किमती आहेत 50 रुपयापासून 230 पर्यंत. जास्त जर तुम्ही फर्स्ट टाइम आला आणि जर तुम्ही कोरियन नूडल्स विचारले तर तुमचं इंडियन बेसिकली टेस्ट आपली कशी थोडी मीडियम स्पायसी असते, अति स्पायसी पण नाही. तर शिन रामेन करून एक प्रोडक्ट आहे ते लोकांना आवडतं. आणि त्याच्यानंतर एक कार्बोनारा करून एक आहे, इटालियन टेस्ट आहे त्याच्यामध्ये थोडी चीज वगैरे. म्हणजे कसं लोकांना जास्त स्पायसी पण नाही लागत पण नॉनव्हेजमध्ये तो आयटम जास्त चालत आला आहे. कोरियन स्टेशन आपलं आहे मालाड वेस्टमध्ये, कार्टस ब्लूच्या बँक अपोजिट. आणि आमचा वेळ असतो 5:30 पासनं 12:30 दरम्यान. या काळामध्ये आम्ही काहीतरी इंटरॅक्टिव्ह गेम्स वगैरे चालू करणार आहोत स्पेशली यंगस्टर्ससाठी. त्याच्यामध्ये असेल एक स्पिन द व्हील करून कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फिरवा जे चक्र असणार ते त्याच्यामध्ये 10% तुम्हाला ऑफ पण भेटतील का तुम्हाला 20% जास्त पण भरायला लागेल. तर तुमच्या नशिबावरती असणार ते. आणि दुसरं आम्ही 3-4 डिशेस अजून ॲड ऑन करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आणि जसं रिस्पॉन्स भेटतो आहे आमचं फ्युचर प्लॅनिंग ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. आम्ही फक्त मालाड नव्हे पण गोरेगाव, कांदिवली, अंधेरी प्रत्येक ठिकाणी पसरायचा प्रयत्न करणार आहोत. शशांकने सुरू केलेल्या द कोरियन स्टेशनला आता तरुणांची पसंती पाहायला मिळते. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.